मी शिल्पा तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मरीनामधला आपला सेकंड डे आहे। काल आपण इथे सनसेटचा व्ह्यू वगैरे पाहिला, छान बीचला गेलेलो होतो आणि आज आपण इथे भरपूर सारे छान लोकेशन आहेत बिगसरला वगैरे। 70 माइल्स इथे सिनिक ड्राइव्ह आहे, इथे खूप सुंदर असे बीच आहे। तर आज तिकडे जाणार आहोत आपण। आज 2 दिवस झाले वेदर तर खूप खराबच आहे। आज बघूया आज वेदर कसं आहे, पण लोकेशन तर खूप बेस्ट आहे। आज थोडंसं क्लाउडीच वेदर आहे, पण हवा थोडी नसेल तर छान होईल आज। तर अशा आपल्या ट्रिपचे अजून 4-5 दिवस बाकी आहेत। तर आजचा पूर्ण डे आपण इथे स्पेंड करणार आहोत आणि त्याच्यानंतर मग सॅन फ्रान्सिस्कोला निघणार आहोत। तिकडे 2-3 दिवस आपला स्टे असणार आहे। तर आता आपण बिगसर पासून सुरू करतोय। तिकडे फायफर खूप छान असा बीच आहे, तर तिकडे आता आपण जातो। इथून 1 तासाच्या अंतरावरती आहे। तिथून नंतर रिटर्न येऊन आपल्याला ती 70 माइल्स ड्राइव्ह करायची आहे। ती पण खूप सुंदर आहे। तर ते सगळं तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये पाहायला भेटणारच आहेत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। तर आता आपली ड्राइव्ह सुरू झालेली आहे। आपण चाललेलो आहोत फायबर बीचला। हे बिगसरमध्ये खूप सुंदर असे सगळे लोकेशन आहेत। तुम्ही हा जरी रूट पाहिला तरी खूप सिनिक असा रूट आहे सगळं आपण तिकडे जाईपर्यंत। तर इथे आता आपण ब्रेकफास्टसाठी थांबलेलो आहोत, कारण इथे एकच एक कॅफे होतं। पूर्ण रोडवरती काहीच नाही येताना। तर इथे आता फक्त कोस्टल एरिया नाही आहे, तुला आवडतं तशी झाड आहेत। एवढी जुनी असतील ही, बघा किती मोठी। हा ना, किती सुंदर आहे इकडे। आता आपण बिगसरमध्येच आहे। आपण फायफर बीचला जाणार आहोत पुढे आणि जाता जाताच इथे रोडवरती हे क्यूटचं कॉटेज टाईप कॅफे होतं आणि इकडे ग्रोसरीज वगैरे आहे आणि किती छान बनवले त्यांनी। आणि आपणही ब्रेकफास्ट केला नव्हता, त्यामुळे आता ब्रेकफास्ट करायला आपण इथे थांबलेलो आहोत। कॉफी घेतली, ब्रेकफास्ट येईल तोपर्यंत तुम्ही हे बघू मस्त। इकडे बाहेर पण खूप छान बनवले, जंगलामध्ये पूर्ण मस्त वाटतंय ना, जंगलामध्ये मोगली। आणि पुढे खूप छान लोकेशन आहे। आज ॲक्च्युली हवा आहे, थंडी पण आहे। आपण बघूया पुढे जाऊन जॅकेट घालून कसं आहे ते। आणि इथे तुम्ही पाहू शकता कसं बनवलेलं आहे यांनी। आणि हे एकदम रोड टच होतं। हे समोर पाहू शकता तुम्ही, गाड्या दिसतील तुम्हाला। हां, शिमलाचंच फील येतं। कधी जायचं शिमल्याला आपण? बालीला। जो रस्ता आहे ना बाहेर, तो US किंवा कॅलिफोर्निया म्हणतात त्याला। सगळ्यात जुना, सगळ्यात पहिला हायवे आहे कोस्टल। आणि पूर्ण तो कोस्टल आणि ॲक्च्युली कोस्टल फक्त नाही बोलू शकत की बघा, हा जो आहे ना एरिया फॉरेस्ट एरिया आहे। मध्ये फॉरेस्ट पण आहे, एक माउंटेन्स पण आहेत। वाव, खूप सुंदर आहे ना हा व्ह्यू। आणि त्याच्यामध्ये ते 70 माइल्स वगैरे आहे, जो की सिनिक रूट आहे, जो आपल्याला करायचा आहे तो आता ह्याच्यामध्ये करूया। हे बघा दूध कशात दिलंय ना, असं एवढं दूध घ्यायचं, क्यूट आहे ना। इथेही त्यांनी बाहेर बसायची इकडे साईडला सुद्धा व्यवस्था केलेली आहे, पण आज खूप जास्त थंडी आहे त्यामुळे बाहेर कोण बसलेले नाहीत लोक। आणि हे जर तुम्ही समोर झाड पाहिलं तर ते संत्र्याचं झाड आहे, ज्याला भरपूर सारे संत्रे आलेले आहेत तिथे। तर आता आपण ब्रेकफास्ट करून निघालेलो आहोत आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं इथे रोड आहे। लेफ्ट साईडला पाहिलं तर पूर्ण इकडे समुद्र आहे आणि इकडे राईट साईडला पूर्ण डोंगर आहे, मध्येच हा रस्ता आहे। आणि आता आपण पोहोचेल 10-15 मिनिटात फायबर बीचला। तर आता आपण फायबर बीचला पोहोचलेलो आहोत आणि आज खूप जास्त थंडी आहे। इथे आपल्याला या बीचला यायला मेन रोडवरून आतमध्ये थोडंसं यावं लागलं 10-15 मिनिटं ड्राईव्ह करत। आणि इथे आल्यानंतर पार्क करून आता आपण बीचवरती चाललेलो आहोत। इथे पुढे 5 मिनिटाचा वॉक आहे आणि मग समोर तिथे बीच आहे। तर हा आहे फायबर बीच। खूपच सुंदर असा हा बीच होता। बीचवरती जास्त लोक आज आलेले नव्हते, कारण वेदरच एवढं छान नव्हतं। आज खूप जास्त थंडी होती आणि त्याच्यामध्ये हाय टाइड्स तर होताच, गेल्या 2 दिवसापासून चालू होतं, त्यामुळे ते काही कमी आलेलं नव्हतं। पण तुम्ही जर हा बीच पाहिलात तर वाव, सगळ्यात जास्त मला हा बीच आवडलेला होता। पण वेदर ठीक नसल्यामुळे आपण जास्त वेळ इथे थांबू नाही शकत।
आणि खूप जास्त मोठ्याने लाटासुद्धा येत होत्या आणि मग इथे जास्त ऑप्शनच नाही आहे, ओपन नाही आहे इथे, कारण लगेच इकडच्या साईडला तुम्ही पाहिलं तर इकडे असं डोंगरासारखं इथे उंच आहे जागा, त्यामुळे इथून थोडंसं दूर वगैरे जायला जास्त इथे ऑप्शन नाही आहे, त्यामुळे इथे जास्त लोक कोण थांबत नव्हती. पण खूप सुंदर असा हा बीच होता. तर आता आपण तिथलं तर बीच पाहिला आणि आता 17 माइल्स जी ड्राईव्ह आहे तिकडे चाललेलो आहोत. आणि जाता जाताच तुम्ही पाहू शकता हे किती सुंदर असे व्ह्यूज आहेत मध्ये मध्ये, आणि मध्ये मध्ये असे भरपूर पॉइंट आहे जिथे तुम्ही स्टॉप घेऊन फोटो वगैरे क्लिक करू शकता. पाहायला असे इथे पाहू शकता राईट साईडला इकडे डोंगर आहे, लेफ्ट साईडला इकडे बीच आहे आणि मधून मस्त रोड आहे. आता व्हिडिओमध्ये एवढं मला घेता येत नाहीये बीच साईडला, राईट साईडला आहे ना गाडी आपली, त्यामुळे. तर याच्यानंतर आपण आता 17 माइल्स ड्राईव्हला चाललेलो आहोत, जी की सिनिक ड्राईव्ह आहे. इथे जेवढं सुंदर आहेत व्ह्यूज तर तिकडे किती सुंदर असते. तर आता आपण इकडे आलेलो आहोत 17 माइल ड्राईव्हला. तुम्ही समोर पाहू शकता इथे आता तिकीट्स आहेत ते ड्राईव्हची टूर करायला, पण $12 आहे इथे दिले त्यांनी. इथे मग आता तिकीट काढायचं आपण आणि मग सुरू होईल आपली ड्राईव्ह. सगळीकडे पैसे काढतात. तिकडे पलीकडे जे आहे ना ते रेसिडेन्स, म्हणजे जे वरती राहतात ते त्या लेन मधून जातात. आणि हे आता आपण येस we just have to follow the course, right? Yes, just one big loop for you. Yeah. Okay. Up the hill, first right. Thank you. कुठे कुठे थांबायचं त्यांनी गाईड दिले. इथे आता त्यांनी दिलेत कुठे कुठे स्पॉट आहेत छान थांबण्यासारखे ते. आणि आपली ड्राईव्ह ते सुरू झालेली आहे. चलो. इथे 17 माइल वरती जो ड्राईव्ह आहे 17 माइल ड्राईव्ह, तर तिथे भरपूर असं रेसिडेन्शियल एरिया सुद्धा आहे. भरपूर लोक इथे आतमध्ये राहतात. किती सुंदर लोकेशन आहे ना राहण्यासाठी. आणि हा सगळे बिझनेसेस वगैरे पण आहेत आतमध्ये, म्हणजे रेस्टॉरंट भरपूर आहे आतमध्ये. आम्हाला वाटलं असं फक्त सिनिक रूट आहे सिंगल वे, बट असं नाहीये. आता इकडे ह्या आपण सेकंड पॉइंटला आता आलेलो आहोत, हगलबेरी हिल्स. खूप थंड आहे बाहेर, खूपच जास्त थंड आहे. इथून व्ह्यू आहे इकडे समुद्र वगैरे दिसतो. पाहू शकता तुम्ही जाऊ शकता ना, दाखवा ना जवळून जाऊन, बाहेर जाऊन. थंडी कशी स्पॅनिश बे. आपण या आता 3rd पॉइंटला आलेलो आहोत, स्पॅनिश बे. आणि तुम्ही पाहू शकता समोर किती सुंदर व्ह्यू आहे. सुंदर. तर हा स्पॅनिश बीच बे आहे. हा जो आहे तो आपला 3rd पॉइंट आहे. बाबा इथे ड्रोन आता उडू शकत नाही, एवढी हवा चालू आहे. आणि आता आपण ह्या 4था पॉइंट आहे, रेस्टलेस सी. भरपूर लोक आले तिथे. हे नंतरचे जे सगळे स्पॉट आहेत म्हणजे 5, 6, 7 हे सगळे असेच ठिकठिकाण आहेत. पुढे जवळजवळ एकदम इथे पॉइंटला त्यांनी नाव दिलेलं आहे आणि पार्किंगसाठी स्पेस बनवलेला आहे. आणि सगळीकडून हाच व्ह्यू आहे, फक्त वेगवेगळ्या अँगलने व्ह्यू येतो. सो आपण आता पुढे चाललेलो आहोत. अंधारही पडतोय. तर आज ऍक्च्युली क्लाउडी असल्यामुळे वेदर लवकर अंधार पडलाय. आताशी फक्त इथे 4च वाजलेत तरी पूर्ण अंधार झाले इथे. त्यामुळे खूप कमी वेळ सापडतो आपल्याला फिरायला दिवसाचा. हा असा चायना रॉक. आता तर
आजचा आपला डेज खूप छान स्पेंड झाला. वेदर थोडंसं व्यवस्थित नसल्यामुळे त्यामुळे एवढा छान व्ह्यूज आले नाही आहेत किंवा व्हिडिओमध्ये तेवढे छान तुम्हाला दिसले नाही माहीत नाही मला. पण आज खूप जास्त हवा होती त्यामुळे वरून जॅकेट वगैरे घालून पॅक सगळे झाले आम्ही पण. आणि भरपूर लोक होते आणि आता अंधारी पडलं आहे. आपल्याला पुढे डेव्हन पोर्ट करायचं होतं पण तुम्ही माझ्या मागे पाहताय तसं आजही हायलाईट्स आहेत त्यामुळे तिथे जाणं पण पॉसिबल होणार नाही आहे आज. आणि आता आपण सॅन फ्रान्सिस्कोला चाललेलो आहोत त्यामुळे आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला तिकडची लोकेशन पाहायला भेटतील. तर असेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि भेटेल लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. मस्त मजेत आणि आनंदात राहा.